आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। 6 महिन्यांपासून विना नंबरची गाडी रस्त्यावर धावत होती। पुणे पोलीस आयुक्त झोपा काढत होते का? पुणे अपघातामधील पोश कारवरून विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल। आरटीओच्या अधिकाऱ्यांचा संगनमत आहे का हे तपासलं जाईल। विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री फडणवीसांचं उत्तर। पुण्यामध्ये 27 पब विनापरवाना चालत असताना पोलीस आयुक्त झोपले होते का? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल। पुणे अपघात प्रकरणामध्ये कोण पाठीशी घालत होतं? सवाल उपस्थित करत वडेट्टीवार आक्रमक। महापुरुषांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील समस्त हिंदू संघटनांचा रास्ता रोको। पुण्यातील हडपसरमध्ये झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन। पुण्यामधील महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाजाचं आंदोलन। तावडे हॉटेल परिसरामध्ये सकल हिंदू समाजाचं रास्ता रोको आंदोलन। दुधाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे विधान भवनाच्या गेटवर शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने आंदोलन। विधान भवनाच्या बाहेर रस्त्यावर दूध फेकून आंदोलन। आक्रमक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही दूध उत्पादक शेतकरी आक्रमक। धुळे सोलापूर महामार्गावरील आडगावमध्ये दूध सांडून आंदोलन। दुधाला मागणीप्रमाणे दर देण्याची मागणी। दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं सांगोल्यामध्ये 3 दिवसांपासून आंदोलन। दुधाला प्रति लिटर 70 रुपये दर देण्याची मागणी। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। केंद्र सरकारने हजारो टन दूध पावडर आयात केल्याचा निर्णय शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा। केंद्र सरकारने निर्णय त्वरित मागे घ्यावा, अजित नवले यांची मागणी।